जाईल वासुदेव पाटील यांच्या शुभ हस्ते नितेशला अभिनंदन। हरलेला संघ सागर फुलोरे वेतालेश्वर 11 आपण देखील आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देणार आहोत आणि इतर बक्षिसे देखील दिली जातील। प्रतीकला मॅन ऑफ द मॅच प्रतीक, ज्यांनी शेवटच्या 6 चेंडूमध्ये 6 धावा डिफेन्स केल्या। इकॉनॉमी गोलंदाजी आपण मेडल देणार आहोत जे राहुल जोशी आणि सागर बारशे यांनी पुरस्कृत केलेला आहे। त्याच्यानंतर आपण ट्रॉफी देणार आहोत जी दिनेश बारशे यांनी पुरस्कृत केलेली आहे आणि इतर बक्षिसे सर्व देखील आपण देणार आहोत। मनोहर केने यांनी दिलेले गिफ्ट, सुरेंद्र दलवे यांनी दिलेले गिफ्ट, रेडबुल पुरस्कृत केले भावेश जोशी आणि अविनाश जोशी यांनी ते देखील दिले जाईल। मनोहर पाटील यांनी कोल्ड ड्रिंक्स दिलेले आहे ते देखील दिले जाईल। नवनाथ पाटील यांनी थम्सअपचा बॉक्स दिलेला आहे। दिनेश दलवे यांच्या माध्यमातून गिफ्ट आलेला आहे। कल्पेश पाटील यांनी बालाजी पेपर्स कुछ खट्टा मिट्टा हो जाईल बालाजी पेपर्सचं पॉकेट देखील दिले जाईल। हे संपूर्ण बक्षीस स्वीकारत असताना प्रतीक त्याच्याशी आपण थोडीशी चर्चा देखील करूयात। आपल्यासोबत जोडले गेलेत स्वरा एंटरप्राइजेस टीमचे युवा गोलंदाज प्रतीक। प्रतीक, शेवटच्या 6 चेंडूमध्ये 6 धावांची गरज असताना कर्णधाराने म्हणजेच सत्यम दलवीने तुझ्यावर जबाबदारी दिली, प्रेशरमध्ये तुम्ही ती गोलंदाजी केली, मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी जिंकली, किती आनंद होतोय? खूप आनंद होतोय। आपल्या गावाची प्रीमियर लीग आहे, आमने प्रीमियर लीगचे 5वं पर्व आहे, कसं वाटतं मैदानामध्ये खेळताना? आयोजनाबद्दल काय सांगशील? दरवर्षीप्रमाणे यावर्षी चांगलं आयोजन आहे, खूप मजा येते यावर्षी खेळायला। धन्यवाद, अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा। मित्रांनो, कुठे जाऊ नका, पाहत राहा आमने प्रीमियर लीग पर्व 5वं। जाऊया कॉम्बॉक्स मध्ये। सागर प्लेयर ऑफ द मॅच, सागर आपण यायचंय। खरं तर सागरला यायला देखील भीती वाटत होती कारण की सामना सागर तुझ्यासाठी महत्वाचा होता। अगदी घास तोंडातून खेचून काढला स्वरा एंटरप्राइजेसने, 38 धावा डिफेन्स केला। हे गिफ्ट दिलं जातं, अभिनंदन। जाऊया आपण कॉम्बॉक्स मध्ये। पुढील मॅचचं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मायक्रोफोनवर सज्ज झालेत व्हॉइस ऑफ लिंबवली टिटवाला कारवे सर। येस, थँक्यू सो मच सुतार सर। नमस्कार मित्रहो, सर्वांचं हार्दिक स्वागत। पहिला चेंडू इथे पडतोय, नवीन सामना सुरू झालाय, निमित्त आहे आमने प्रीमियर लीग 2025। आज शेवटचा अंतिम दिवस, याच्यासाठी केला होता हट्ट हास की शेवटचा दिवस गोड व्हावा आणि आज गोड गोड आपण स्वप्न घेऊन या मैदानामध्ये उतरलेला आहे। प्रत्येक खेळाडू इथे जीवाचं रान करेल आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करून जिंकण्याचा प्रयत्न करेल। गुरुनाथजी चोरगे साहेबांचं आगमन, आपलं हार्दिक स्वागत। हा पुढचा चेंडू, बॅटची काढा, चेंडू विकेट किपरच्या डोक्यावरून मागे जातोय डिक्लेअर झोनमध्ये आणि धावसुद्धा इथे अधोरेखित करतात। आम्हाला आता जोडले जातात पुण्याचा कालसुद्धा ज्यांनी सुंदर साथ दिली होती, अनिकेत जी बारसी। आधी आपल्याला किरण चोरगे स्कोरिंगसाठी मस्तपैकी ज्यांनी साथ दिली। प्रत्येकाने जबाबदारी वाटून घेतलेली आहे आणि असंच असतं मोठ्या कार्यक्रमामध्ये, अशा प्रकारचंच प्रयोजन नियोजन आयोजन असलं पाहिजे आणि बेस्ट ऑफ द बेस्ट नियोजन केलेलं आहे या पूर्ण आमच्या आमनेच्या मंडळाने। हे कोणी पण सांगू शकतो, सांगण्यास वावसुद्धा वाटत नाही, वावगं वाटत नाही आहे। म्हणून ती स्पर्धा गेली 5 वर्ष दिमाखामध्ये सक्सेसफुल होत असते। सामना सुरू आहे प्रताप स्पोर्ट्स विरुद्ध लक्ष्मण स्पोर्ट्स। फुल टॉसला सरळ ड्राईव्ह केला, स्ट्रेट ड्राईव्ह, परंतु मिड ऑफ वेगाने इथे डायरेक्ट हिट मिड ऑफने केलं। नॉस्टा केला क्षेत्ररक्षक फिल्डर त्या ठिकाणी गोलंदाज होते, परंतु बॅट्समन पोहोचले, डायरेक्ट हिट सुद्धा झालं नाहीये। प्रताप स्पोर्ट्सने टॉस जिंकला, फिल्डिंगचा निर्णय घेतला राहुलने आणि मनोहर केणे हे कॅप्टन आहेत लक्ष्मण स्पोर्ट्सचे। बॅट्समन गीतेश आणि कुमार अशी जोडी। कुमार केणे सुद्धा उंच, एक चांगला ब्लास्टर आहे आणि गीतेश हा क्लासिकल फलंदाज आहे। हो, हा उडवण्याचा प्रयत्न होता, चेंडूला वाचलं नाही नीटचं, चेंज ऑफ पेस केलं होतं गोलंदाजाने। किरण त्या ठिकाणी बॉलिंग करतोय, पहिल्या षटक हाताळतोय, गती परिवर्तन केल्यानंतर बीट होत असतो वारंवार फलंदाज आणि पंचांचा लेग बायचा इशारा
या ठिकाणी दर्शवलेला आहे. धावसंख्या इथे बरोबर 3 वर आहे बिनबाद. सामन्याची सुरुवात झाली आहे. शांतता पसरलेली आहे. सूर्यदेवता सुद्धा आज लपाछपी खेळते, म्हणजे अनुकूल वातावरण आहे. काल उन्हाचा जास्त त्रास होता ह्या वेळेला, पण तो आज मेहरबानी केली आहे. ज्या सूर्यदेवतेला आपण सकाळी नमस्कार करतो. हा चेंडू यॉर्कर लेन होता, मिडल स्टंप होती, अगदी डिग आउट करणं भाग पडलं. लो बॅकलिपनी बॅट खाली टेकून अडवणं, डिफेन्स करणं भाग होतं, कारण हे शस्त्र म्हणजे घातक असतं. गोलंदाज कधी वापरेल सांगू शकत नाही, म्हणून बॅट्समन सुद्धा तयार राहायचं असतं. धावा फक्त 3 आहेत लक्ष्मण स्पोर्टच्या. या वेळेला चेंडू लेगस्टिकला सोडून जाणारा पूल करायचा प्रयत्न, पण पंचांनी पाहिलं, इम्पॅक्ट चेक केलं, फिनिशिंग ऑफ द डिलिव्हरी चेक केली आणि वर्मार सर सांगतायत इट्स अ वाईट डिलिव्हरी प्लस डिक्लेअर झोनमधली 1 धाव. अशा 2 धावा इथे वाढवल्या जातील धाव फलकावर. एकूण धावसंख्या झाली आहे, एक गडी बाद नाही, 5. आपले मान्यवर उपस्थित आहेत. आपल्यामध्ये जगनजी जोशी आहेत, सुखदेवजी बारशी, दिनेशजी बारशी, सर्वांचं मोलाचं योगदान. सर्व आमचे देणेकरी आहेत. यथार्थ अथाने सार्थ ज्यांनी आपल्याला सहकार्य केले. हा चेंडू सुद्धा पंच वाईड घोषित करतायत, कारण लाईन आणि दिशा भरकटलेली आहे. लेफ्ट हँड बॅट्समन समोर आहे. बरेचसे आपले गोलंदाज राईट हँड बॅट्समनलाच चांगली बॉलिंग करत असतात, कारण क्वचित असं असतं की दुर्मिळ की समोर जेव्हा लेफ्ट हँडर येतो तेव्हा एक परीक्षा असते आणि डोकेदुखी सुद्धा असते फिल्डिंग करणाऱ्या संघाला, आणि बॉलरला सुद्धा त्या ठिकाणी स्वतःला विश्वासित करावं लागतं. आता सुद्धा खेचून मारलाय, उडवलाय, स्विंग ऑफ द बॅट, व्हेरी गुड. चेंडू एका टप्प्याने तर गेलाय, पाहिलं जातंय, परंतु पंच शहानिशा करत असताना 4 रनचा इशारा त्या ठिकाणी खेळाडू देतोय. इट्स 4 रन्स, 4 रन. क्रिकेट का जादू बोलेगा, अक्का अमना खेलेगा, सुपर से ऊपर लीग, अमने प्रीमियर लीग. तर पहिलं षटक समाप्त सुद्धा झालं आणि शेवटच्या चेंडूवरती आक्रमक फटका आपण कुमारच्या बॅटमधून बघितला, ज्यामध्ये तो प्रसिद्ध आहे. काय बॅटचा फ्लो, किती वेगाने बॅट रोल केली ती कुमारने. बघा, हा तो चेंडू जात असताना शेवटपर्यंत लँड होत असताना आमचे ग्रामीण टेनिस क्रिकेटचे कॅमेरामॅन टिपतायत. सचिन आहे त्या ठिकाणी. सचिन नाव कोण विसरेल बाबा, त्यांनीच तर खेळायला इथे जगभरामध्ये असं बनवलं की ते स्वतःच गॉड ऑफ क्रिकेट बनले. वयाची 24 वर्षे दिली, 16 वर्षी पदार्पण केलं. 1989 साली पाकिस्तानच्या समोर वकार युनिटचा चेंडू लागला, कपाळ फुटलं होतं, रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडला होता, परंतु सिद्धू म्हणत होता की बेटा तुझा आराम कर, परंतु नाही. त्यांनी असं उत्तर दिलं की जगाला ते दाखवून दिलं त्यांनी की मैं खेलेगा सिद्धू पाजी, मैं नहीं जाऊंगा, मैं तो खेलूंगाच. आणि तोच बाळ ठरला गॉड ऑफ क्रिकेट, भारतरत्न सचिन तेंडुलकर. यालाच म्हणतात की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. ही आपली म्हण आहे, ग्रामीण भाषेमध्ये आपण नेहमी म्हणत असतो, आणि ते खरी गोष्ट आहे. 100 शतकं ज्यांनी ठोकली, खूप काय, पहिलं द्विशतक ठोकलं, 200 धावा. विक्रमादित्य, आणि आता आपला रेसमध्ये आहे तो विराट कोहली. पहिलं षटक समाप्त झालं. नवीन षटकासाठी सागर पाटील. समोर फलंदाज आहे तो गीतेश, स्ट्राईक एंडला. अर्ली खेळले. पहिला चेंडू थोडंसं गती परिवर्तन केलं सागर पाटीलने, राऊंड द विकेट जातोय. शेवटच्या चेंडूची चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न इथे फिल्डिंग करणाऱ्या संघाचा प्रताप स्पोर्ट्सचा आहे, कारण आत्मविश्वास तुम्हाला फार पुढे घेऊन जात असतो. तुमचं सेल्फ कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये पाहिजे, तो तुम्ही गमवायचा नाही आहे. ह्या ठिकाणी बघा, आत्मविश्वास गमवला होता बॅटरने, परंतु नशिबाची साथ की चेंडू डिक्लेअर झोनमध्ये गेला. फ्लाईंग स्लिपला चेंडू उडाला होता, म्हणजे हा झेल होऊ शकला असता, परंतु ग्राउंड आपलं डी टाईपचा असल्यामुळे इथे तोही फायदा मिळतो. विकेटच्या मागे झेल उडून नुकसान होत नाहीये, तर एका धावेचा फायदा होतो. धावसंख्या 1 पुढे 11 वर आहे लक्ष्मण स्पोर्टची. दोन्ही संघांचे 12 खेळाडू आमच्या कम्युनिटी बॉक्समध्ये आहेत असं पाहिलं जात आहे. योगेश केणे हे मालक आहेत संघाचे लक्ष्मण स्पोर्टचे, आणि मनोहर केणे
कॅप्टन आणि प्रताप स्पोर्टने चंद्रकांतजी बार्शी मालक आहेत, राहुल जोशी कॅप्टन आहे. आणि हाच तो प्रताप स्पोर्ट्स आहे ज्याने पहिल्याच लीगमध्ये प्रताप केला होता, महाप्रताप केला होता, म्हणजे चॅम्पियन होते. परंतु कालपासून जरा ढासळली स्थिती, परंतु आज बघायचं आहे कमबॅक करतील का. 2021ची स्पर्धा जिंकली होती प्रताप स्पोर्ट्सने. हा चेंडू खोलवर टप्प्याचा लॉफ करायचा होता. पुन्हा एकदा कुमार केणे तो प्रयत्न करत असताना तीच दिशा दाखवण्याचा प्रयत्न, जिकडे आमचं लाडकं प्रवेशद्वार आहे. सन्माननीय दिलीप शेठ केणे यांचं बॅनर आणि सोबतीला सुरेशदादा पाटील यांचं त्या ठिकाणी एक मस्तपैकी तेजोमय बॅनर आहे. फुल टॉस त्या दिशेला जातोय, गेला गेला आमण्याच्या पुढे गेला, समृद्धी हायवे कडे गेला, षटकार. क्रिकेट का जादू सर चढ़ के बोलेगा, अक्का अमना खेलेगा, सुपर से ऊपर लीग, अमने प्रीमियर लीग. डीजे राजेश इंडो में. थँक्यू. अतिशय सुंदर स्टान्स या फटक्यामध्ये. जर आपण रिप्ले पाहिला असेल तर वारंवार बघू शकतो कुमार केणेचा फटका, ज्यासाठी तो सुप्रसिद्ध आहे. बघा हा फटका, चेंडू ओव्हरपिच घेतला, हाय बॅकलिपनी पूर्णपणे शरीरातली ताकद आणि स्टान्स, ढेड आणि हाय कॉम्बिनेशन, डोळे डोका आणि हात अशी जोडी जुळली आणि हा तिहेरी संगम जेव्हा जुळतो ना, तेव्हा असा सुंदर फटका पाहायला मिळतो, जे दाखवलं कुमार केणेने. 2 त्याचे ब्लास्ट बघितले आपण, 2 षटकार, माफ करा एक चौकार होता तो, आपण हा षटकार दाखवला त्याने. अखेरीस धावसंख्या पोहोचवलेली आहे. खतराची घंटा वाजत असताना 17वर शांतता पसरली पूर्णपणे प्रताप स्पोर्ट्समध्ये, की हे वर्ष सुद्धा आपल्याला धोक्याचं आहे की काय. कारण समोर जो आहे तो मोठा अडसर आहे कुमार केणे नावाचा, जो योगेश टीममध्ये खेळतो आणि महत्त्वपूर्ण प्रतिभावंत खेळाडू आहे, ज्याच्यावरती जबाबदारी आहे, तो जबाबदारीने खेळतोय. आता सुद्धा फुल टॉसला ड्राईव्ह केलाय, परंतु मिड ऑन बीट होत नाहीये, थोडंसं पम्बलिंग झालं. रिटर्न टू द क्रीज, बचावले गीतेश त्या ठिकाणी, परत आले आपल्या घरामध्ये. सोडली ती जागा, परंतु वेळेवरती स्वतःला सावरलं. यालाच म्हणतात की प्रसंगावधान, एकमेकाला कॉल देणं आणि स्वतःवरती ब्रेक लगावणं, तरच आपण वाचू शकतो. हा सुद्धा फुल टॉस खेचून मारलाय, गॅप शॉट. ओ माय गॉड, फिल्डरने काय केलं, खाली वाकले नाहीयेत. असं वाटतं की पाठीमध्ये स्टील आहे की काय. चेंडू गेला खालून 4 धावांसाठी. कोणते फिल्डर? क्रिकेट का जादू सर त्या ठिकाणी गणगणात बहुतेक गणू होते, बहुतेक कमरेवरती हात. चेंडू दिसला नाही की चेंडू पकडायचा नव्हता, हाही प्रश्न. ह्या चुका तुम्हाला नुकसान देऊ शकतात आणि अशा प्रकारे तुम्ही जर कार्य केलं तर गोलंदाज बिचारा काय करणार. चौकार आला, धावसंख्या पुढे सरसवली वेगाने. बरोबर गणपती देवतेचाच गणगणात बहुतेक 21 वर, 21 ऑन द बोर्ड. पहिल्या षटकामध्ये 10 धावा, दुसऱ्या षटकामध्ये धावा वाढलेल्या 11. तिसरं षटक सुरू करतोय मिस्टर किरण, ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं. दुसऱ्या स्पेलमध्ये ओव्हर द विकेट जातोय. यावेळेला हलक्या हाताने फक्त दिशा द्यायची होती, पण नंतर ड्रिल करून दाखवते की मला सरळ बॅटनी फक्त ड्राईव्ह करायचं होतं, कारण चेंडूमध्ये गती परिवर्तन होतं. यामध्ये माहीर आहेत किरणने कालपासून कौतुकास्पद कामगिरी केली, पण तो संघाची पूर्ण कामगिरी पाहता संघाने नाराज केले मालकाला. हे सुद्धा तितकंच खरं आहे, कारण तुमचा एक खेळाडू काही करू शकत नाही, त्यांना बाकीच्यांची मदत पाहिजे, सहकार्य पाहिजे. एकमेकांनी सहकार्य केलं तरच आपण अवघे धरू सुपंत म्हटलं जातं. या ठिकाणी बघा विकेटची प्राप्ती झाली आणि जे पाहिजे होतं ब्रेक थ्रू ते मिळून दिलं किरणने. हा विकेट टेकर आहे, फलंदाज झेलबाद होतोय. बॅक टू द डगआउट. गीतेश बाद आणि धावसंख्या 21. क्रिकेट का जादू सर चढ़ के बोलेगा, अक्का अमना खेलेगा, सुपर से ऊपर लीग, अमने प्रीमियर लीग. डीजे राजेश इंडो में. अख्खा अमना खेलेगा, सुपर से ऊपर लीग, अमने प्रीमियर लीग 2025. उचली घेणारा चेंडूला त्या ठिकाणी तटवायचा प्रयत्न केला, परंतु झेल उडाला आणि मनोहर केणे कॅप्टन वन नॉन बॅट्समनच्या भूमिकेमध्ये आलेले आहेत मैदानामध्ये. 21
हो पुन्हा एकदा टॅप केलंय चेंडूला, उंच उडी मारली, चेंडूला खाली आपटलं. हे फटके राहुल द्रविड खूप मारायचे, ज्यांचे ग्राउंड शॉटच जास्त प्रसिद्ध होते. षटकार फार कमी, परंतु भिंतीप्रमाणे अक्षरशः गोलंदाजांना रडकुंडीला आणायचे. वॉल ऑफ क्रिकेट मिस्टर राहुल द्रविड. धावसंख्या 22 वर. मनोहर केने आलेल्या समजदारी दाखवली, कारण त्यांना माहिती होती की कुमार केने आपला जबाबदारीने खेळतोय आणि त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक मिळणं आवश्यक आहे. कुमार केने जर जास्त वेळ इथे थांबला तर नक्कीच धावा 50च्या पार जाऊ शकतील आणि त्या गरजेच्या सुद्धा आहेत लक्ष्मण स्पोर्ट्ससाठी. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा दिलाय पंचांनी. येस किरणला. पंच आम्हाला दर्शवत असताना स्क्वेअर लेग पंच कृष्णा बुराडे, वर्मा सर. 20 मिनिटात 4 षटकं कंप्लीट करायची आहे. तिसरं षटक सुरू आहे. 13 मिनिटं झालेली आहेत. ओ खेचून मारण्याचा प्रयत्न, चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर होता, खाली राहिला थोडासा. अपेक्षेनुसार चेंडूला उसळी नाही मिळाली जी अपेक्षा केली होती कुमार केनेने, त्या अपेक्षेनुसार नव्हता आणि त्या ठिकाणी बरोबर बीट झाले. चेंडूला थोडंसं स्विंग सुद्धा केलं होतं. किरणमध्ये हिची खासियत आहे, प्रतिभा आहे. ती प्रतिभा इथे तो पूर्णपणे पणाला लावतोय. पुन्हा जातोय राऊंड द विकेट. आता मात्र पूल, इट्स अ पॉवरफुल. चेंडू मैदानाच्या बाहेर झालाय, गोल, षटकार. स्ट्रॉंग आहे बघा कुमार केनेला. असे चेंडू मिळणं म्हणजे पर्वणी असते. हा शॉर्ट ऑफ लेंथ होता आणि बरोबर वेळ मिळाला, पॉज घेतला आणि बॅकलिपनी हाय बॅकलिपचा वापर करून रोल केलं बॅट, षटकार खेचला. पुन्हा एकदा हा चेंडू, कॅच कॅच. इट्स अ टेकन आय थिंक सो. पंच विचारता इट्स आउट. व्हाट अ कॅच टेकन फ्रॉम विकेट कीपर विशाल देर. वाव, बडी मछली जाल में. शार्क मासा गळायला लागलाय कुमार केने नावाचा. आणि गोलंदाज सुद्धा किरणनी चांगलं कार्य केलं बघा. हे सेलिब्रेशन बघा, स्वतःला झोकून दिलं, कारण हाच म्हणतो आमना गाव खेळेगा. प्रत्येक जण प्रयत्न करेल जिंकण्यासाठी आणि तो जल्लोष, कारण त्यांनी टिपली विकेट, ती म्हणजे शार्क माशाची. कुमार केने बाद. तर विकेटचं पतन झालं आणि एक बक्षीस आधी पण अनाऊन्स केली होती. लॉंग ऑफच्या दिशेने एक बॅनर आहे प्रेक्षक कक्षाच्या बाजूला. सार्थक सुखदेवजी बार्शी, म्हणजे आमचे सुखदेव काकांचा मुलगा, त्यांच्या बॅनरला जर डायरेक्ट हिट झाला तुमचा सिक्सर, तर तुम्हाला प्रजेशजी 500 रुपये बक्षीस मिळेल. कोणाकडून? सुखदेव बार्शी काकांकडून. आधी अनाऊन्स केलं होतं ॲक्च्युली, प्रजेश बार्शी यांनी ते सांगितलं होतं, पण तो आता सुखदेव काका सुद्धा पुढे सरसावले आणि त्यांचे सुपुत्राचे जो बॅनर आहे सार्थक सुखदेव बार्शी, लॉंग ऑफच्या दिशेने आहे, तो प्रयत्न करा, कारण ही बक्षीस सुद्धा कमावण्याची तुम्हाला इथे संधी मिळाली आहे. ही मोठमोठी बक्षीस आपल्याला टेनिस क्रिकेटमध्येच पाहायला मिळतात. आणि पप्पू केने सुद्धा पुढे सरसावले. आयवा झेलसाठी प्रत्येकाला 200 रुपये, परंतु तो झेल तुम्हाला मैदानाच्या बाहेर पकडायचा आहे. आतमध्ये उडी मारू नका, आधी फिल्डरला पकडू द्या. तुमच्या हातात आलं की तुम्ही झेल सोडायचा नाही आणि तुम्हाला मिळतील 200 रुपये पारितोषिक फ्रॉम आमचे आयोजक विकी केने यांच्याकडून. तर जाऊया, 3 षटकाची समाप्ती. धावसंख्या बरोबर आहे ती 28 वर 2 गड्यांच्या मोबदल्यात. नवीन षटक आणि मनोहर केनेना फुलर लेनचा चेंडू टाकत असताना पंचांनी पाहिलं वाईट प्लस डिक्लेअर झोन. येस, 2 धावा इथे मिळतील 0 चेंडूवर आणि धावसंख्या 2 पुढे 30 वर. प्रताप स्पोर्ट्स इथे फिल्डिंग करतोय टॉस जिंकल्यानंतर आणि लक्ष्मण स्पोर्ट्स हा संघ बॅटिंग करतोय, ज्यांचे ओनर आहेत योगेश केने आणि मनोहर केने कॅप्टन, जे नॉनस्टॉक एंडला आहेत, स्ट्राईक एंडला आहेत. उचलण्याचा प्रयत्न, परंतु आडव्या बॅटनी हा वापर केला. स्क्वेलेकच्या क्षेत्राच्या पोहोचला होता झेल घेण्यासाठी, झेल पण नाही मिळाला आणि त्या ठिकाणी चेंडू गेला तो डिक्लेअर झोनकडे एका टप्प्याने.
एक चेंडू पडला लिगली आणि एक धाव आली, एकूण 3 धावा आल्या असं म्हणू शकतो. आणि धावसंख्या 31 वर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आमने प्रीमियर लीग 2025चा दुसरा दिवस, दुपारचं सत्र पाहतो आपण. प्रेक्षक चोही बाजूनी बसलेले आहेत. ज्या ज्या ठिकाणी झाडांची छत्रछाया मिळेल, कारण ती छाया खूप गार असते, ती जास्त निवडतात, त्याला सावली म्हणतात. आणि प्रेक्षक कक्षामध्ये सुद्धा आमचे प्रेक्षक आहेत. पुढच्या टॉससाठी सज्ज राहायचं आहे. आर्या एंटरप्राइजेसचं कॅप्टन आणि इंद्रा एंटरप्राइजेसचा कॅप्टन, इंद्रा स्पोर्ट्स. इंद्राचा भावेश आलेला आहे. येस भावेश, वेलकम. चेंडू सुद्धा आलाय आणि धावसंख्या इथे 31 वर पाहतोय आपण. अजून मोठे फटके दिसत नाहीये. जेव्हा कुमार केणे होता तेव्हा मात्र अशा उंचावल्या गेल्या होत्या, परंतु ती विकेट जेव्हा प्राप्त केली, ज्याने 21 धावा ठोकल्या एकट्याने, तेव्हा एक जल्लोष झाला होता. आणि काय झेल टिपला विकेट किपरने. सॉलिड टेकन, ग्रेट कॅच. या ठिकाणी पंढरीनाथ बारशी जोडले गेले, त्यांचे देखील सरचे स्वागत. त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर स्थानपन्न होऊन या स्पर्धेची शोभा वाढवायची. त्याच पद्धतीने ही आपल्या गावाची प्रीमियर लीग आहे. आमने गावातील कित्येक क्रिकेट प्रेमी बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषेवरून या स्पर्धेचा आनंद घेतात. त्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना, क्रिकेट प्रेमींना विनंती असेल आयोजकांकडून की आपण मुख्य व्यासपीठावर स्थानपन्न होऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. ओ टू यू कॉम्बॉक्स. ठीक आहे, चला फास्ट खेळा जरा आपण प्लीज, कारण ड्रिंक्स ब्रेक झाला होता मध्ये. 20 मिनिटं होत आली आहेत, परंतु ड्रिंक्स ब्रेकची आम्ही 3 मिनिटं वजा करतोय. नो प्रॉब्लेम. येस, थांबवलं होतं टायमिंग, बरोबर आहे. आमचे जे ग्रामीण टेनिस क्रिकेटला काय सांगायचीच गरज नाही, म्हणून तर त्या वाहिनीने उंच भरारी घेतली आहे. प्रत्येक गोष्टीकडे त्यांचं सुद्धा लक्ष आहे की काय पाहिजे आमच्या आयोजकांना. जे पाहिजे ते मागा, आम्ही द्यायला तयार आहे. जसे आमचे दानशूर व्यक्तिमत्व बसले, त्यांच्याकडून सुद्धा काही मागा आम्ही द्यायला तयार आहे, म्हणून आम्ही त्यांचा सन्मान करतोय. यावेळेला टर्न करायचा प्रयत्न, चेंडू शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता. पाहिलं पंचांनी की हा चेंडू डावी हस्ती सोडून जातोय. विकेट किपरने कव्हर केल्यामुळे फक्त वाईटचीच धाव मिळेल, अवांतर 1. आणि धावसंख्या 1 पुढे बरोबर आहे ती 32 वर 2 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाज केवळचा चेंडू खाली राहिलेला आणि ड्राईव्ह करत असताना चेंडूला खाली ठेवलं बॅट्समनने. मोठा फटका खेचायचा होता. हाय बॅकलिपचा वापर केला होता, पण तो चेंडूला उचलता आला नाहीये. त्याचं कारण की टायमिंग नव्हतं. आणि मान्यवरांचं स्वागत आपण करूया. सन्माननीय पंढरनाथजी बारशी साहेब आपल्यामध्ये येत असताना, साहेब या आपलं हार्दिक स्वागत आपल्याच गावच्या स्पर्धेमध्ये, आमने प्रीमियर लीग 2025 मध्ये. सन्माननीय पंढरनाथजी बारशी साहेब ज्यांचं आपण स्वागत करूया. सुस्वागतम, शुभ स्वागतम. डॉट चेंडू आला आणि धावसंख्या स्थिर आहे ती 33 वर. 3 ऑन द बोर्ड आफ्टर लॉस ऑफ 2 विकेट्स. टीम प्रताप स्पोर्ट्स अगेन्स्ट लक्ष्मण स्पोर्ट्स. हो, पूल केला, खेचून मारलाय, छातीच्या जवळून चेंडूला टर्न केला आणि चेंडू गेला बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने. एका टप्प्याने सीमारेषेच्या बाहेर खणखणीत चौकार. काकडे आता मात्र मनोहर केणे चमकतायत. आज त्यांनी तयारी केली. इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा बोलले की आज आम्ही चुका सुधारू, ज्या चुका काल झाल्या त्या आम्ही पुन्हा एकदा आज पुनरावृत्ती करणार नाहीयेत. या ठिकाणी संधी घेतली, पॉज घेतला आणि चेंडूला टर्न केलं होतं 4 धावांसाठी. बराच वेळ चौकार होता आणि हा षटकारचा प्रयत्न, परंतु चेंडू हवेत आहे. मिड विकेट वेगाने जातोय मागच्या साईडला आणि मागचा पुढे राहुल येतोय. राहुलला जागा 30 दिली आहे, ते क्षेत्र आहे राहुलचं. एक वाईडिस लॉंग ऑन आणि मिड विकेट. कदाचित राहुलला पुढच्या वर्षी ती जागा द्यावी लागेल. ओथ्रो झाला आणि बघा अजून धावा मिळत आहेत. एकूण धावा इथे जोडल्या जातील 3 धाव फलकावरती आणि वाढवल्या जातील त्या 40 पर्यंत गेलेल्या आहेत. 40 ऑन द बोर्ड. एक समाधानकारक स्थिती आहे अनिकेत, असं म्हणू शकतो आपण. दिनेश आता स्ट्राईकला. दिनेश दळवी, मनोहर केणे अशी जोडी. ओ, हा चेंडू किती मोठा बिमार. 9 द्यायच्या का टिप बॉल सारख्या? नको, एकच मिळणार. काही होऊ शकतं येणाऱ्या काळामध्ये. असं पण होईल की मोठा अगदी बिमरला सुद्धा 2 फ्री हिट मिळू शकतील. काही होऊ शकतं. RCC मध्ये नेहमीच बदल आणि अपडेशन पाहिजेच. धावसंख्या 41 वर आणि उघडा डोळे. पुढचा चेंडू फ्री हिट आहे. फ्री हिट आहे, परंतु त्याला लेझीचा प्रयत्न केला दिनेशने. नीट सेंड कॅच नाही केलं, कारण आधीच मानसिकता होती की मला चेंडू फेकायचा आहे ऑन साईडला.
चेंडू ऑफसाईडला थ्रो झाला फुलर लेनचा आणि बाईच्या रूपामध्ये ही धाव जोडली जाणार आहे. पंच सांगत असताना षटक सुद्धा इथे चौथं समाप्त झालं. 3 षटकानंतर हे चौथं षटक हाताळलं होतं केवळने आणि केवळने केवळ धावा दिल्या. केवळ नव्हे तर जास्त दिल्या, 14 धावा दिल्या. 42 धावसंख्या आहे 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये लक्ष्मण स्पोर्टची आणि बरोबर टायमिंग आहे बघा. यांनी सुद्धा आपल्याला बहुतेक की 1.5 मिनिट वाचवला, 1 मिनिट 20 सेकंद वाचवले. क्या बात आहे. ही शिस्त पाहिजे आणि शिस्त लावण्याचीच गरज असते, नाहीतर जो तो आपल्या मनानुसार खेळत असतो. प्रत्येकासाठी शिस्तबद्ध आणि आपल्या स्पर्धेला सुद्धा शिस्तबद्ध कटिबद्ध करण्यासाठी हा प्रयत्न आमच्या आयोजकांचा सक्सेसफुल होतोय. नवीन गोलंदाज शेवटच्या षटकासाठी विशाल बॉलिंग मार्कवरती, समोर फलंदाज दिनेश दळवी. तगडी बॉडी लाईन आहे परंतु तगडे फटके दिसत नाहीयेत. बघ आत्ता मात्र हा स्क्वेअर कटचा प्रयत्न होता परंतु पदाला तर नाहीये. पायांची हालचाल केली पाहिजे दिनेश. चेंडूच्या रेषेपर्यंत किती पोचायचं, क्लोज अवे, हे तुमचं रूम कसं क्रिएट करायचं, चेंडूच्या खेळीसाठी रूम कसा बनवायचा, त्यासाठी शफलिंग फार महत्त्वाचं असतं. शॉर्ट सिलेक्शन नंतरची गोष्ट आहे. वेळेवरती आपण कुठलाही पण शॉट घडू शकतो. हा शॉट आहे विराट कोहलीचा, लॉफ्टेड फ्लॅशिंग ऑफ ड्राईव्ह. पुढे सरसावले, पावलांचा वापर केला परंतु त्या ठिकाणी प्रॉपरली फिल्डिंग झाली. 2 फिल्डर रांना भेदू शकला नाही. हा शॉट डीप कव्हरच्या दिशेने, डीप एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मध्ये सिंगल. धावसंख्या सिंगल 43 वर. विशाल ओव्हर द विकेट जातोय मनोहरसाठी. म्हणून या फोर्सिंग स्ट्रोक आमच्या समोर येतोय. टॉस बॉक्सला सलामी देणारा हा ठोकलाय कॅप्टनने षटकार. जल्लोष होतो या साऱ्यांचा, थरार क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा. आज आमने गावानं चषक आमने प्रीमियर लीग 2025 आणि आगाज करतो या ठिकाणी जो काल चमकला नव्हता. मनोहर केणे अगदी 40+ खेळाडू आहे परंतु क्रिकेटचं तारुण्य अबाधित आहे दाखवत असताना धावसंख्या पोहोचवली 49 वर. 49. पुन्हा एकदा सज्ज मनोहर केणे याला बॅकफुटला गेले, टर्न केला, चेंडूला फक्त ड्राईव्ह केलं होतं. कव्हर पॉईंटला दिशा दिली. 2 धावा पूर्ण करायचा प्रयत्न. वेगाने पळतायत सर्जा आणि रुद्राच्या अवताराने वेगाने या 2 धावा पूर्ण केल्या आणि गरजेच्या होत्या कारण धावा इथे समाधानकारक होणं गरजेचे. टाळ्या वाजवा, अर्धशतक कंप्लीट झालंय ते म्हणजे लक्ष्मण स्पोर्ट्स. खुश झाले असतील ओनर ते मिस्टर आपले योगेश केणे. आता खुश झाले असेल कारण जो मानसिक दबाव टाकण्यासाठी आकडा पाहिजे होता तो 50 गाठली आहे. पुन्हा एकदा मनोहर केनेला फुल टॉस मिळतोय. टायमिंग चांगल्या फटक्यामध्ये आणि सिलेक्शनला जबाब आहे. हा फटका सेफ शॉट आहे लॉंग आणि लॉंग ऑफच्या मधून एका टप्प्याने 4 रन. येस थँक्यू. तर पंचांनी डिमांड केले की बिमर ऐकण्या चेक करायचं, फुल टच चेंडू होता म्हणून बॅटरने रिव्ह्यूची मांग केली बिमर साठी. ओके बॅटरने मागितलं, हरकत नाही हरकत नाही. चला चेक करूया आपण. बॅटरने रिव्ह्यू मागितलाय. फुल टॉसला सरळ बॅटनी लॉफ केलं तर बघा हा फटका चेक केलं जात आहे. 2 पायांचं अंतर चांगलं होतं, बॉडी बॅलन्स चांगला होता मनोहर केणेचा. टेक्निकल कमिटी आमची पाहते या ठिकाणी. चेंडू अगदी
विकी केने आणि रोशन चोरगे यांना विनंती असेल की आपण कंट्रोल रूम मध्ये यायचे. एक महत्वाचा निर्णय थोडासा स्थगित केलाय, परंतु यानंतर होणारा सामना आर ए एंटरप्राइजेस आणि इंदिरा एंटरप्राइजेस दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉच बॉक्स मध्ये सज्ज राहायचे. पंचांना विनंती आहे, कृष्णा सर या आपण धावत पळत या जरा, कारण क्रुशियल मोमेंट आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी, नो बिमर. थँक्यू सो मच कृष्णा बोराडे सर. तर चला आपण जाऊया धावफलकाकडे. 55 डबल फाय, 2 गडी बाद. चांगली पार्टनरशिप रंगली आहे दिनेश दळवी आणि मनोहर केणेची. आणि हा लास्ट चेंडू आहे शेवटच्या षटकातील, जो हाताळतोय विशाल. धावसंख्या चांगली झाली. हा चेंडू बॅटची कडा घेऊन कॉट बिहाइंडच्या रूपामध्ये बाद होतोय. शेवटच्या चेंडू ते विकेटचं पतन, आणि अशा प्रकारे सर्व निर्धारित 5 षटकं समाप्त झाली. आणि धावसंख्या लक्ष्मण स्पोर्टची 2 गडाच्या मोबदल्यामध्ये 55 जिंकण्यासाठी 56 धावांची गरज आहे प्रताप स्पोर्ट्सला. 30 चेंडूंमध्ये 56चं लक्ष. आणि आपण आता टॉसकडे जाऊया. सन्माननीय पंढरीनाथजी बार्शी साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, ज्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू नवीन सामन्याचा. इंदिरा स्पोर्ट्स विरुद्ध आर्या एंटरप्राइजेस. आणि तसेच प्रेक्षकांना सर्वांना विनंती आहे की जेवण तयार झालेलं आहे. आज सुपर संडे, आपण जेवणाचा आस्वाद घ्यावा. जगनजी जोशी आणि पंढरनाथजी पारशी यांच्या शुभ हस्ते पण टॉस करतोय या नवीन सामन्याचा. टॉस बॉक्समध्ये दोन्ही कॅप्टन आर्या एंटरप्राइजेस आणि इंदिराचे कॅप्टन आणि आपले जगनजी जोशी आणि पंढरनाथजी बार्शी सर टॉस दाखवत असताना एका बाजूला APL 2025, दुसऱ्या बाजूला अख्खा आमना खेलेगा असा तुम्ही स्पिन करा टॉस. तुम्ही पण जुने स्पिनर आहेत. APL कॉल दिलाय इंदिरा स्पोर्ट्सने, आर्याने कॉल दिला आणि जिंकलाय तो इंदिरा स्पोर्ट्सने. ओके, अभिनंदन. ओके भावेश, टॉस जिंकला, धन्यवाद. आपण असं नसतं बा, टॉस जिंकलाय. काल पण तुम्ही टॉस जिंकले होते, पण एक सामना गमावला. नंतर आज काय वेगळं परिवर्तन केलंय की तो स्पिरिट असेल, काय बदल? काय बदल तर नाही, फक्त खेळामध्ये बदल करायचा प्रयत्न करू. एक्झॅक्टली कालच्या मग चुका काय? कालच्या चुका म्हणजे जास्तीत जास्त मिस फील्ड आणि बॅटिंग लाईन जरा चांगली नाही झाली. जेव्हा तुझी काल विकेट गेली तेव्हा तू पूर्णपणे हादरला होता, कारण ती महत्त्वाची गोष्ट होती जेव्हा तुला क्लीन बोल्ड केलं होतं. हो, सगळ्यांची अपेक्षा माझ्यावर होती, पण मला बॅटला बॉल लावता आला नाही म्हणून मी जास्त निराश झालो. का निर्णय घ्यायचा विचार आहे? टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षण बॅटिंगला उतरायचं आहे. आर्या एंटरप्राइजेस काल पहिला सामना जिंकला होता, वेतालेश्वर 11ला हरवलं होतं, आणि काल तुम्ही दुसरा सामना पण जिंकला, म्हणजेच की तुम्ही रँकिंगमध्ये आहेत. आता काय हॅट्रिकची इच्छा आहे? हां, नक्कीच. तुमचं परफॉर्मन्स तुम्हाला स्वतःला कसं वाटतं की ॲज अ कॅप्टन? थोडा लो परफॉर्मन्स आहे, कारण की एक फटका मारून मी आऊट होतो, तर त्याचा सुधारणा करण्याची प्रयत्न करीन. आणि आयोजकांमध्ये काय सुधारणा करायची तुम्हाला आवश्यकता वाटते की तुम्ही
5 वर्षांमध्ये ही स्पर्धा सक्सेसफुल झाल्यासारखी वाटते. हां नक्कीच सक्सेसफुलच आहे. थोडंफार काय बदल करायची इच्छा वाटते. हा वाटते थोडंफार आडून एन्जॉय होईल त्याचा फायदा आहे. क्या बात आहे. हे कॅप्टन कमी बोलतात. आणि चला टॉस जिंकलाय भावेशने, म्हणजेच इंद्रा स्पोर्ट्सने, आणि निर्णय घेतला आहे तो फिल्डिंग करण्याचा पुढच्या सामन्यासाठी. विनिंग कॅप्टन स्पॉन्सर्ड फ्रॉम हरेश जाधव. भावेशला हे स्प्राईट क्लिअर आहे. ओके भावेश क्लिअर खेळायचं आहे. तर धावांचा पाठला करण्यासाठी सलामीची जोडीसुद्धा आलेली आहे. आपले पाहुणेसुद्धा आहेत. आणि प्रेक्षकांना विनंती, आपण जेवणाचा आस्वाद घ्या. जेवण रेडी आहे सर्वांसाठी. आजचं जेवण आहे नॉनव्हेज आहे. तर आपण स्टेजच्या मागे या. सर्व प्रेक्षकांना ही आमच्या आयोजकांची आणि आमण्या गावाची नम्र विनंती, कारण ही आमण्या गावाची जत्रा आहे. तुम्ही आमचे निमंत्रित पाहुणे आहेत. तर या यात्रेमध्ये या आमच्या आणि जेवणाचा आस्वाद घ्या. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. सुतार सर त्यांच्याकडे. थँक्यू सो मच. 56 धावांची आवश्यकता. पहिल्या चेंडू निर्धाव येतोय. काय जबरदस्त बॅटिंग पहिल्या इनिंगमध्ये साकारली कुमार आणि मनोहरने. 21 धावांचं योगदान कुमारने दिलं. 2 षटकार पाहायला मिळाले, 2 चौकार. मनोहरच्या बॅटमधून देखील 2 चौकार आणि 1 षटकार पाहायला मिळाला. आणि 56 धावांचं टार्गेट. पहिल्या चेंडूला, दुसऱ्या चेंडूला स्क्वेअर कट गली रिजन मध्ये चेंडू चालला डी झोन मध्ये. सिंगल येते फलंदाज सूर्यकांतच्या खात्यामध्ये. सुवर्ण संधी आहे किरण दलवीसाठी. प्रणय दलवीच्या माध्यमातून जर हा सामना जिंकून दिला तर संध्याकाळची सुपर संडेची जी व्यवस्था आहे, विटॅमिन सी डी आणि सर्व मेजवानी प्रणय दलवी यांच्याकडून दिली जाईल. प्रणय दलवीला देखील माहिती आहे की 56 धावा डोंगर उभारले, हा कोसळणं थोडंसं कठीण आहे, म्हणून ही संधी किरण दलवीला दिली. स्ट्राईक एंडवर किरण यावेळेस लॉफ करण्याचा प्रयत्न. बॅट शिकाडा आणि किरण गोल्डन डकचा शिकार. बाद झालेत किरण दलवी. त्याच्यावर खूप सारी बक्षीस प्रणय दलवीने लावली होती, परंतु गोल्डन डकचा तो शिकार झालाय. खातं देखील ओपन करू शकला नाहीये. किरण दलवी महत्वाचा मासा गलाला लावलाय. गोलंदाज मनोहरने पहिला झटका. ऍक्शन रिप्ले. फ्रंट फूट ओपन करत असताना लॉफ करण्याचा प्रयत्न केला. बॅटची बाहेर शिकाड आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये असेल. 1 वर 1 गडी बाद. नाजूक स्थितीमध्ये सुरुवात झाली दुसऱ्या डावाला प्रताप स्पोर्ट टीमची. सध्या तरी चर्चा सुरू झाली आहे कॉम्बॉक्स मध्ये. किरण दलवी बाद झालेत. बाजार संपलाय, परंतु एक बाजारात सुरू आहे जो संपूर्ण ठाणे जिल्ह्यात चर्चेत आहे. रविवारचा बाजार, पडग्याचा बाजार, मावऱ्याचा बाजार, परंतु किरणचा बाजार तंबूच्या आसऱ्याला. 1 गडी बाद, 1 विकेट. 3 चेंडूचा खेळ समाप्त. मनोहरनी चांगली सुरुवात करून दिली. नवीन फलंदाज गणू जोशी ओव्हर द विकेटने. गणूसाठी अगदी बुंद्यात होता बॉटमॅनचा वापर करत असताना खूपच चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला. काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल येते गणू जोशीच्या खात्यामध्ये. एकेरी दुहेरी धावांनी हा धावांचा डोंगर जो उभारले पहिल्या डावामध्ये 55 धावा 56चं लक्ष आहे ते पूर्ण करण्यासाठी एकेरी दुहेरीने धावफलकावर फारसा फरक पडणार नाहीये. पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये हिट चढवावे लागतील. क्रॉस बॅटने टर्न केला ऑन साईडला. मनगडाचा वापर करत असताना सूर्यकांतने फक्त सिंगल येते. सूर्यकांतला शेवटपर्यंत राहावं लागेल. 56 धावांचं टार्गेट आहे. प्रताप स्पोर्ट्सचा विचार केला तर राहुल जोशी सारखा फलंदाज आहे, तुमचे कॅप्टन आहेत त्या टीममध्ये, आणि त्याचं येणं बाकी आहे. थोडीशी फंबलिंग झाली आहे शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये. सिंगल पुन्हा येईल गणूच्या खात्यामध्ये. चंद्रकांत बारशे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ या स्पर्धेसाठी प्रताप स्पोर्ट या नावाने खेळतोय. टीमचे कॅप्टन राहुल जोशी आणि त्यांच्या विपक्षामध्ये पहिल्या इनिंगमध्ये ज्या संघाने फलंदाजी केली मनोहर केने, टीमचे कॅप्टन योगेश केने यांनी पुरस्कृत केलेल्या संघ यांच्यामध्ये एक महत्त्वाची लढाई. पहिला ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. प्रताप स्पोर्टची बिकट स्थिती पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये 4 वर 1 गडी बाद. इथून फलंदाजी 13च्या सरासरीने करावी लागेल तरच हा सामना जिंकला जाऊ शकतो. आणि 13च्या सरासरीने फलंदाजी करत असताना गणू आणि सूर्यकांतला एक पार्टनरशिप देखील करावं लागेल. बॅटिंग लाईन चांगली प्रताप स्पोर्टकडे. राहुल जोशी अजूनही खेळाडू कक्षामध्ये आहेत, त्यांचं येणं बाकी आहे, परंतु आक्रमण चढवावं लागेल. षटक क्रमांक दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी कुमार. आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षणामध्ये बदल झालेले आहेत या ओव्हरसाठी. डीप मिड विकेट, खाऊ कॉर्नर असे 2 क्षेत्ररक्षक ऑन साईडला ठेवले गेलेत आणि समोर व्ही शेपमध्ये वाईडिश लॉंग ऑफ देखील पाहायला मिळते. दुसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू कटरचा मारा. पिचिंग झाल्यानंतर इन स्विंग होत असताना सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट चेंडूनी या ओव्हरला कुमारने केली सुरुवात.
ओव्हर द विकेटने कुमार यावेळेस ऑन साईडला उडवलाय, उंची भरपूर अंतर कमी, चेंडू खाली शतरक्षक डीपचा येतोय, सुंदर शेल आणि विकेटचं पतन. दुसरा झटका लागत असताना प्रताप स्पोर्ट टीमला कॅच आउट गणू. ऍक्शन रिप्ले आपण पाहणार आहोत. राईट अँड ओव्हर द विकेटने जात असताना ऑफ स्टंपच्या बाहेर होता, केसला ऑन साईडला ताकदीचा वापर केला, उंची भरपूर होतीने अंतर देखील पूर्ण करत असताना हा षटकार सूर्यकांतच्या खात्यामध्ये. बॅकफुटला जात असताना कट केला आहे गली क्षेत्रामध्ये, डी झोनच्या माध्यमातून सिंगल येईल. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचली आणि 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाले. 12 वर 2 गडी बाद आणि इथून 18 चेंडूमध्ये 44 धावांची आवश्यकता आहे प्रताप स्पोर्ट टीमला हा सामना जिंकण्यासाठी. रिक्वायर्ड रनचा विचार केला तर 14.86-87च्या सरासरीने फलंदाजी करावी लागेल. रिक्वायर्ड रन भरपूर आहे कारण का 5 ओव्हरमध्ये सामना जिंकण्यासाठी 56 धावांची गरज आहे. पहिल्या इनिंगमध्ये काय जबरदस्त फलंदाजी झाली. हे प्रेक्षक पहा, आमण्याचे प्रेक्षक दिलीप बार्शी कालपासून चर्चेत राहिलेत. मैदानाचा कोणताच कानाकोपरा दिलीप बार्शीने सोडलेला नाहीये, कुठल्याच खेळाडूला त्यांनी सोडलेला नाहीये. दिलीप बार्शी आनंद घेतात आपल्या गावातील प्रीमियर लीगचा. आता प्रेक्षक सांगतात कानाकोपरा सोडलेला नाही दिलीप बार्शीने कुठल्याच मैदानाचा, त्याला आता बांधून ठेवा. 18 मध्ये 44 धावा, हे समीकरण थोडंसं कठीण आहे. 2 विकेट देखील गेलेत, 12 वर 2 विकेट गेलेत. इथून सूर्यकांतला आणि त्याचबरोबर मनीषला एक पार्टनरशिप करावी लागेल. षटक क्रमांक 3 समोर कडक ड्राईव्ह केलाय, सिंगल येते. तिसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू अगदी पुढे टाकला होता, क्रॉस बॅट फिरवली, कडक ड्राईव्ह पाहायला मिळाला, ऑन ड्राईव्ह होता. मनोहरवर तिसऱ्या ओव्हरची जबाबदारी दिली आणि पहिल्या चेंडूवर सिंगल धाव खर्च करत असताना टीमची धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचली. अजूनही 43 धावांची आवश्यकता आहे. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हा पेपर थोडासा प्रताप स्पोर्ट टीमसाठी कठीण आहे, परंतु यातून मार्ग काढावे लागतील. राईट हँड गोलंदाजाच्या समोर आता लेफ्टी फलंदाज मनीष बार्शी. आता ते धावांची बरसात करावी लागेल, पाऊस पाडावा लागेल तरच या धावा चेस होतील. मनीष ते करेल का? ताकद झोकली होती, खेचून काढला, टर्न केला क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातामध्ये. धावा प्राप्त करण्यासाठी तुम्हाला
शॉर्ट सिलेक्शन प्रॉपर करावं लागतं, गॅप शोधावं लागतं. पहिले 2 ओव्हरमध्ये पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये तुम्ही गॅप शोधून जर फलंदाजी केली तर धावफलक चांगल्या स्थितीमध्ये पोहोचला जातो. परंतु पहिल्या 2 ओव्हरमध्ये फलंदाजांनी नाराज केलं प्रताप स्पोर्ट्सच्या संघमालक चंद्रकांत बारशे यांना आणि संपूर्ण संघाला बॅटिंग चांगली झाली नाही आणि म्हणूनच हे समीकरण आता कठीण बनले. 17मध्ये 43 धाबांची गरज. सूर्यकांत स्ट्राईक एनवर पुन्हा एकदा क्रॉस बॅटने टर्न केलंय सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट विकेटचं पतन. काय जबरदस्त फेकी केली, नेम तर साधला नव्हता, फक्त फेकण्याचं काम केलं. सुशांत त्या ठिकाणी होते आणि रनआउटच्या रूपाने विकेट क्रमांक 3 गमावं लागतं ते प्रताप स्पोर्ट टीमला. पाहायला मिळतं GTC म्हणजेच ग्रामीण टेनिस cricket.in माध्यमातून ही स्पर्धा तुमच्या स्मार्टफोन पर्यंत पोहोचवण्याचं काम केले गेले. हा रिप्ले पाहू शकता कशा पद्धतीने नॉन स्ट्राईक एनवर डायरेक्ट हिट केलं आणि विकेटचं पतन झाले. तिसरा झटका लागत असताना 13 या धावसंख्येवर आता इथे संकट मोचकाची भूमिका पार पाडावी लागेल. कोणत्या तरी गोलंदाजाच्या विपक्षामध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल, कोणत्या तरी गोलंदाजाला टार्गेट करून त्याच्या विपक्षामध्ये फलंदाजी करावी लागेल प्रताप स्पोर्ट्सच्या फलंदाजांना. नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एनवर हितेश, स्ट्राईकवर मनीष बारसी, पुढे येऊन फुलटॉस घेण्याचा प्रयत्न, परंतु काय डिलिव्हरी पाहायला मिळाली. हा रिप्ले पाहावं लागेल कशा पद्धतीने हा मारा केला गोलंदाज मनोहरने. रनअप कमी आहे. राईट हँड ओव्हर द विकेट लेफ्ट हँड बॅटरसाठी जात असताना हा लेग कटर होता. रिप्लेमध्ये पाहिलं एक सिंगल येते मनीषच्या खात्यामध्ये एका सिंगलच्या मतीने टीमची धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचेल. 3 गडी बाद झालेत. सुनी 13 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 41 धावांची आवश्यकता आहे. पूर्णपणे प्रताप स्पोर्ट्स संघ बॅकफुटला गेलेला आहे. हितेश स्ट्राईक एंडवर इथून विकेट टिकून मोठे फटके सजवण्याचा प्रयत्न करावा लागेल. म्हणजे एका हातात तुमच्याकडे तलवार पाहिजे आणि दुसऱ्या हातामध्ये ढाल देखील पाहिजे, म्हणजेच काय तर विकेट देखील टिकवायचे आणि मोठे फटके देखील सजवायचे. राईट हँड ओव्हर द विकेटने ऑन साईडला उडवलंय. वा वा काय शॉट, सरळ पाठवलंय मैदानाच्या बाहेर, काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सुंदर षटकार. अगदी पुढे टाकला होता, बॅटला स्विंग करून दिली, काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे नेत्रदीपक षटकार ठोकला आणि आपल्या इनिंगला हितेशने केली सुरुवात. मोठ्या फटकेची आवश्यकता होती आणि मोठा फटका येत असताना हितेशच्या बॅटमधून टीमची धावसंख्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली ती 21 वर 3 गडी बाद आणि आता 35 धावांची आवश्यकता असेल 12 चेंडूमध्ये. इथून जर सरासरीचा विचार केला तर 17.5च्या सरासरीने फलंदाजी करावी लागेल प्रताप स्पोर्ट टीमला. समीकरण अजूनही कठीण आहे, फलंदाजांची परीक्षा आहे. 12 चेंडूमध्ये अजूनही 35 धावांची गरज असेल. खरं तर प्रताप स्पोर्टचा विचार केला टेबल पॉईंट्सवर तर विजयाचं खातं त्यांनी खोललेलं नाहीये. संघमालक चंद्रकांत बारशे यांना नाराज केलं प्रताप स्पोर्टचे कॅप्टन राहुल जोशी आणि प्रताप स्पोर्टने. दुसरीकडे लक्ष्मण स्पोर्टचा विचार केला तर मनोहर केने टीमचे कॅप्टन आहेत. योगेश केनेने पुरस्कृत केलेला तो संघ लक्ष्मण स्पोर्ट ते दुसऱ्या मॅच या लीगची दुसरी मॅच सध्या खेळतात. त्यांना देखील विजयाचं खातं ओपन करता आलेलं नाही, म्हणजेच दोन्ही टीमसाठी हा सामना महत्त्वाचा असेल. सध्या पण ऑन स्क्रीनवर जगनशेठ पाटील यांचं दृश्य पाहिलं. आर्या एंटरप्राइजेसची टीम, इंद्रा एंटरप्राइजेसची टीम, योगेश केने यांचा संघ, वेतालेश्वर 11, त्यानंतर प्रताप स्पोर्ट सध्या स्वरा एंटरप्राइजेस, रुद्राचिक्या ग्रुप आमने, स्वामी समर्थ फ्रेंड्स, माऊली इंटरनेट सर्व्हिस यांच्या माध्यमातून, सागर पाटील यांच्या माध्यमातून नेटची सुविधा केली गेली आहे. APL मध्ये हे पाहुणे समाजसेवक आमनेगावचे दिलीप दादा केने यांचं हे दृश्य कटआउट, त्याच्यानंतर सुरेशजी पाटील समाजसेवक आमने यांचं कटआउट दाखवलं गेले. APL 2025चं हे पर्व
सुनील दादा फुलोरे माजी सरपंच आमने यांचं एक कटआउट ऑन स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. त्यानंतर या विभागाचे भाग्य विजेता जगनशेठ पाटील यांचं दृश्य पाहायला मिळालं. आमने प्रीमियर लीगचं हे टॉच बॉक्स ज्यावेळेस सामन्याकडे 12 मध्ये 35 धावांची गरज, ऑफस्टमच्या खूपच दूर होता, फुल टच होता, लेंथ लाईनचा विचार केला तर लेंथ खराब होती परंतु लाईन चांगली होती. हा चेंडू डॉट. दिनेश यांचं हे 4थं षटक. इथून हाणामारी करावी लागेल प्रताप स्पोर्ट टीमला कारण का 11 चेंडूमध्ये अजूनही 35 धावांची गरज आहे. राईट हँड ओव्हर द विकेटने लेफ्ट हँड बॅटरसाठी यावेळी समोर स्ट्रेट ड्राईव्ह केलंय, खूपच चांगला फटका परंतु शतरक्षक पोहोचतील. शतरक्षण करत असताना स्वतः मातीवर पडला गेला शतरक्षक अभिषेक होता. 2 धावाले रिप्लेमध्ये पाहणार आहोत. शतरक्षण चांगलं खेळलं, धावत आला होता चेंडूपर्यंत, कशा पद्धतीने त्याचा पाय घसरला. चौकाराचं संरक्षण जरूर केलं परंतु 2 धावा धाव पलकावर जोडत असताना टीमची धावसंख्या 23 वर 3 गडी बाद. यावेळी पुन्हा एकदा समोर ड्राईव्ह केलाय शतरक्षक आहेत अभिषेक. यावेळी चांगलं शतरक्षण उचली करून फेकी केली तोपर्यंत सिंगल धाव येते मोनितच्या खात्यामध्ये. एकेरी दुहेरी धावाने हा धावांचा पल्ला आता पूर्ण होणार नाहीये. हे टार्गेट गाठायचं असेल तर हाणामारी करावी लागेल, मोठे फटके सजवावे लागतील कारण का 9 चेंडू शिल्लक आहे आणि 32 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडूवर आक्रमण चढवावं लागेल, चेंडूची चामडी लोलवावी लागेल तरच या धावा होऊ शकतात. चामडी लोलवत असताना मैदानाच्या बाहेर देखील पाठवावं लागेल. ज्यावेळेस बॅट आणि चेंडूचा संपर्क होतो त्यावेळेस मोठा जर संपर्क झाला, जोराने फटका सजवण्याचा प्रयत्न केला तर चेंडूची चामडी लोलवली जाते परंतु त्याच्यामध्ये ताकद आणि इलिव्हेशनची देखील आवश्यकता असते. त्यावेळेस चांगल्या धावा येत असतात. 24 वर 3 गडी बाद, 32 धावांची गरज. ऑफस्टमच्या खूपच दूर ठेवला, ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न केला म्हणजे जवळ चेंडू किरवली गावामध्ये होता आणि त्याला आमने गावामध्ये खेचण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज हितेशने. हा चेंडू डॉट. हितेशच्या बॅटमधून एक षटकार आला होता, षटकाराने त्याने आपल्या इनिंगला सुरुवात केली होती. तोच हितेश अगदी कट केला हवेमध्ये, कव्हरमध्ये सुंदर शेल, विकेटचं पतन, विकेट क्रमांक 4, कॅच आउट हितेश. ॲक्शन रिप्ले आपण पाहू शकता कशा पद्धतीने कट करण्याचा प्रयत्न केला, बॉटम यांचा संपर्क परंतु कव्हरमध्ये चांगला छेल आणि हे समीकरण आता कठीण झाले. 7 मध्ये 32 धावांची गरज. पुन्हा एकदा ऑन स्क्रीनवर हा रिप्ले दाखवला गेला. फ्रंट फूट ओपन केलं, खूपच दूरवरून स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि कव्हरमध्ये कॅच. 4था गडी बाद 24 या धावसंख्येवर. आता 7 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आणि सामना जिंकण्यासाठी 32 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये देवीदास सोरगे. दिनेशचा पुढचा चेंडू देवीदाससाठी क्लीन बॉल. ठाणीगुल फर्निचर उद्ध्वस्त केलंय, आल्या आल्या माघारी परतवलं, गोल्डन डकचा शिकार ठरला देवीदास सोरगे. यॉर्करचा हा मारा क्लीन बोल्ड फर्निचर उद्ध्वस्त करून टाकलं. अप्रतिम आणि दर्जेदार मारा आपल्याला पाहायला मिळाला. ओव्हरची समाप्ती. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 24 वर 5 गडी बाद. दुसऱ्या अँगलमध्ये हे चित्र दाखवले गेले GTC ग्रामीण टेनिस क्रिकेट .in माध्यमातून. 6 चेंडूमध्ये 32 धावांची आवश्यकता आहे. आता संकट आहे प्रताप स्पोर्टच्या समोर. चंद्रकांत बारशी नाराज असतील. काल देखील 2 पैकी एकही सामना जिंकता आला नाही आणि आता देखील संघ बॅकफुटला गेले, पराभवाच्या छायामध्ये गेले. जेवणाची व्यवस्था केलेली आहे व्यासपीठाच्या, मुख्य व्यासपीठाच्या अगदी मागच्या बाजूने आणि ते सुरू देखील झाले. आपण त्याचा आस्वाद देखील घेऊ शकता आणि कशा पद्धतीने जेवण बनवले गेले याची बातमी देखील आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. शरद गोलंदाजी मार्कवर. 6 चेंडू 32 धावांची गरज. मनीष अजून खेळपट्टीवर आहे, मोठे फटके सजवण्याचा प्रयत्न करतोय परंतु चेंडूच्या मिनिटवरून त्याला बॅट फिरवता आलेले नाहीये. सिंगल येते मनीषच्या खात्यामध्ये. प्रजेश बारशी मैदानाच्या आतमध्ये
7व्या क्रमांकावर गेलेत आणि ज्याने जर षटकार ठोकला तर सुखदेव काका बारशे यांच्या माध्यमातून 500 रुपये दिले जातील. सामना तर सुटल्या हातातून, परंतु 500ची नोट हातामध्ये येऊ शकते प्रजेशच्या. त्याच्यासाठी षटकार ठोकावा लागेल. त्यातील 100 जर गोलंदाजाला दिले तर कदाचित तो फुल टॉस देईल आणि त्यावर टोल वसूल होईल. असं काही घडेल का इथे? सामना सुटला, येता खुला झालाय, सुटून गेले प्रताप स्पोर्टच्या हातातून. फुल टॉच होता, लेग स्टंप वर ठेवण्याचा प्रयत्न, परंतु लेग स्टंपच्या बाहेर राहिलाय. डी झोनचा इशारा येतोय. भाईच्या रोपणी डी झोन मध्ये गेलेल्या चेंडूवर सिंगल येते. सिंगलच्या मतीने टीमची धावसंख्या 26 पर 5 गडी बाद. 4 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे. एकतर्फी सामना होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर क्रिकेट एकतर्फी झाली, मॅच एकतर्फी झाली तर त्यात आनंद नसतो, मजा नसते. प्रेक्षणीय सामन्यासाठी प्रेक्षक सामन्याची वाट पाहत असतात. आयुष्यामध्ये एकतर्फी प्रेम नको आणि मॅच क्रिकेटची एकतर्फी नसावी. धोका आहे एकीकडे, दुसरीकडे मजा नाहीये. टर्न केलाय मनगटाचा वापर करत असताना स्क्वेअर ऑफ द विकेट, सिंगल येते मनीषच्या खात्यामध्ये. मजनीशने सिंगलने स्ट्राईक रोटेट केले, प्रजेशला स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न केले, कारण का प्रजेश जर षटकार ठोकतो तर त्याला 500 रुपयाचं कॅश प्राईज मिळू शकते आणि त्याच कारणास्तव प्रजेश बारशीला स्ट्राईकवर आणले. सुखदेव काका बारशे यांच्या माध्यमातून षटकारासाठी 500 रुपये कॅश प्राईज दिले जाईल. यॉर्करचा मारा अगदी बुंद्यात टाकला होता, हेलिकॉप्टर स्टाईलने उडवण्याचा प्रयत्न केला, परंतु संपर्क नाहीये. क्रिकेट हा संपर्काचा खेळ आहे. गावाची लढाई असते त्यावेळेस गावागावांचा संपर्क होतो. चेंडू फलीचा संपर्क म्हणजे क्रिकेट आणि तो क्रिकेटचा कुंभमेळा प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण अनुभवतोय. आमने प्रीमियर लीग 2025 5वं पर्व. क्लीन बॉल, प्रजेशची दांडी गुल खिली, विकेटचं पतन, 6वा गडी बाद. हेलिकॉप्टर स्टाईलने समोर लॉफ करण्याचा प्रयत्न दुसऱ्या अँगल मध्ये आपण पाहू शकता. बॅकलिप पूर्णपणे ओपन केली स्थिर जागेवरून, परंतु संपर्क नाहीये. 500 रुपयाचं कॅश प्राईज सुखदेव काका बारशीने लावलं होतं. त्यांना देखील माहिती की प्रजेशचा सराव कमी आहे, आपले 500 आपल्या जवळच राहू शकतात, याच कारणास्तव 500 रुपये लावले होते. आणि बाद झाल्यानंतर त्यांनी चर्चा देखील केली की सराव नाहीये. सार्थक बारशी यांचे जे बॅनर आहे समोर व्ही शेप मध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर, तिथे जर षटकार ठोकला तर 500 रुपये सुखदेव काका बारशे यांच्या माध्यमातून दिले जाईल. यावेळी स्लॉक स्वीप करून दिलाय. डी झोन मध्ये फटका सुंदर होता, परंतु धावा एकच मिळते. त्याचबरोबर सामना संपलाय आणि मोठ्या फरकाने हा सामना जिंकलाय लक्ष्मण स्पोर्ट टीमने. कॅप्टन मनोहर खेनी, अभिनंदन. अभिनंदन संघ मालक योगेश केने आणि अभिनंदन लक्ष्मण स्पोर्ट संघ. मॅन ऑफ द मॅच मनोहर केने, ज्यांनी फलंदाजी करत असताना 9 चेंडूमध्ये 21 धावांची खेळी साकारली. त्याच्यामध्ये 2 चौकार आणि 1 षटकार देखील आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्याच मनोहर केनेने 2 षटक हाताळले, त्याच्यामध्ये त्याची गोलंदाजी इकॉनॉमी राहिली आणि 1 विकेट देखील मनोहर केने